जानकी जय. इतर ऋषी जन भरद्वाज वंदी आपण भरतानी शत्रुघ्न गालिती लोटांगण भारद्वाजा. उपस्थित सर्व भगवत भक्तांच्या चरणारविंदी साष्टांग प्रणिपात करून कथेचा प्रतिपाद्य विषय असा आहे. भरत राजा वशिष्ठासह भारद्वाज ऋषींच्या आश्रमावरती येतात. भारद्वाजाचा आणि वशिष्ठांची भेट झालेली आहे. आता दोन साधूची आणि दोन भक्तांची जी भेट असते ना, त्याच्यामधला जो आनंद असतो तो काही आगळा वेगळा असतो. तो आनंद शब्दात मांडता येत नाही, असा पराकोटीचा आनंद दोन साधूच्या भेटीमध्ये असतो. महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. माझी जातीचे नाही या आनंदाशी जोडा, एवढं परमच्च अशा प्रकारचं सुख त्या दोघांच्या भेटीमध्ये झालं. अतिशय आनंद झालेला आहे. कारण साधूला साधूच ओळखतात. साधूची किंमत साधूच करू शकतात ना. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण अंतरीचा महिमान येईल कळो. योगियात काय प्रमाण आहे दुसरे काय बघा, योगीच योग्याला जाणतो. बरोबर आहे की नाही. म्हणून दोघं हे एकमेकाला जाणत होते, दोघंही भगवत भक्त होते, एकमेकाची किंमत एकमेकाला ज्ञात होती. म्हणून वशिष्ठ गुरुजी आल्याबरोबर साष्टांग प्रणिपात भारत ऋषींनी केला. तशाच पद्धतीचं आलिंगन वशिष्ठ गुरुजींनी देखील दिलेलं आहे. आणि हे झाल्यानंतर राजा भरत आणि शत्रुघ्न देखील भारद्वाजांच्या चरणी नतमस्तक होतात. वशिष्ठ महाराजांसोबत असलेले जे काही साधू मंडळी होते ते देखील त्या ठिकाणी त्यांना भेटतात. भरद्वाजे त्या दोघासी आलिंगिले हृदयासी स्वागत पुसनी तयासी काय त्यापासी बोलत. राजा भरताने शत्रुघ्नाची देखील भेट भारद्वाज ऋषीने घेतलेले. त्या दोघांनी त्यांना साष्टांग प्रणिपात केल्यानंतर त्या दोघांना आलिंगन दिलेले, त्यांचं स्वागत केलेले, त्याची विचारपूस केली, त्यांची चौकशी केली. आणि त्यानंतर भारद्वाज ऋषी मात्र पुन्हा असणारे त्या दोघांना काय बोलतात. भारद्वाज म्हणे भरता सजूनिया सेना समजता वनी वधू जासी रघुनाथा राजलो वार्ता लक्षोनी. त्यांची विचारपूस केल्यानंतर भारद्वाजांच्या मुखातून आलेले जे शब्द आहेत ना महाराज, जे वाक्य आहेत ना, हे असे का आले हे मला म्हणजे सांगता येत नाही. पण कारण साधू जे काही त्रिकाल ज्ञानी असतात तरी देखील त्यांच्या मुखातून हे वाक्य येतात. काय येतात हे फक्त त्यांनाच ज्ञात आहे, त्यांनाच माहिती आहे कशामुळे ते बोललात. भारद्वाज ऋषी म्हणतात म्हणजे भरताला, तो राज्याचा लोभ अंतःकरणामध्ये धारण करून एवढं मोठं सैन्य त्या ठिकाणी सजवून कुठे जाऊ लागलास, रामाला मारायला जाऊ लागलास. हे तुझं कर्तव्यता योग्य नाही, तू चुकीचं अशा प्रकारचं आचरण करतोस. अशा पद्धतीनं थेट डायरेक्ट याच म्हणजे वाक्यावरती ते येतात. राज्य भोगावया निष्कंटक वधुपासी रघुकुळ टिळक पापकारी तू अतिमूर्ख परम दुःख पावसी. अत्यंत निर्भत्सून त्या ठिकाणी राजा भरताला बोलतात आणि अगदी निम्न स्तरातले वाक्य त्याच्यासाठी वापरतात. ते म्हणतात, भरता अरे किती पापी आहेस तू, मूर्ख आहेस. तुझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेलं जे तुझ्या मायनं प्राप्त करून दिलेलं जे राज्य आहे ना, त्या राज्यामध्ये पुन्हा कुठल्याही प्रकारचा अडसर निर्माण होऊ नये याच्याकरता तू काय करतोस तर त्या प्रभू रामचंद्राला मारण्यासाठी ही सगळी सैन्य तयार करून जाऊ लागलास. पण तू पापी आहेस. या कर्तव्याचं या कर्माचं फल मात्र तुला चांगलं मिळणार नाही. अहोरात्र जन्मोजन्म तुला त्या ठिकाणी दुःख भोगावं लागेल. असं देखील भारद्वाज ऋषी साधुरत्न भक्तामध्ये शिरोमणी असलेला भरताला देखील उद्देशून बोलतात. मिळालिया देव दैत्य दानव यक्ष राक्षस आणि मानव रणी न जिंके राघव तो तू बाळ भावे केवी वदिसी. भारद्वाजांनी सांगितलं, भरता पण तुझ्या या कनिष्ठ बुद्धीची मला किवच येते. खरा जर विचार केला तर तू रामाला ओळखलंच नाही. अरे सगळे 33 कोटी देवता असेल, यक्ष गंधर्व असतील किंवा आर्यमा पितृदेव लोक, सगळे काही जे बलवान लोक आहेत ना, हे जरी त्या रामावर जरी चालून आले ना
तरी त्या रामाचा पुरुषार्थ वेदाला वर्णन करत नाही. एवढा प्रचंड महाबलवान असलेला भगवान परमात्मा आहे, ते देखील त्याच्या पुढे काही करू शकत नाही आणि तू त्यांना मारायला चालला. अरे तुझी बुद्धी म्हणजे अगदीशी बालिश आहेस, बालिश. तू बालिश आहेस आणि तुझी बुद्धी देखील बालिश आहे. अशा प्रकारची निर्वत्सना भारद्वाज ऋषी असणारे राजा भरताची करतात. श्रीरामाची क्रोध भ्रुकुटी रण्यातील सकळ सृष्टी ते तुझी कायसी गोष्टी रुद्र संकटी राहू न शके. आणि त्या भगवान प्रभू रामाच्या क्रोधाबद्दल तुला काही ज्ञानच नाही. मला माहिती त्या भगवान परमात्म्याचा क्रोध कसा आहे. अरे त्याला जर एकदा राग आला ना, तो सगळ्या सृष्टीचा नाश करेल. कारण एका तासामाझी कोटी वेळा नाशही करतो, निर्मितही करतो. एवढा भगवान परमात्मा असणारा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिशाली आहे, ज्याच्या रागापुढे रुद्राचं देखील म्हणजे भगवान शंकराचं देखील काही चालत नाही. असा प्रचंड बलवान असलेला तो भगवान परमात्मा, आणि त्याला तो मारायला जातोस. अशा पद्धतीची निर्वत्सना त्या ठिकाणी ते करतात. सैन्य श्रीरामाचे संपूर्ण ते तव युद्ध न करी जाण शोभलिया लक्ष्मण घेईल प्राण दोघांचा. पण तो भगवान परमात्मा आहे, ते हे देखील विचार करतील की समोरचं असलेलं सैन्य कोणाचं आहे. आपलं सैन्य आहे, आपलं सैन्य आहे. आणि आपल्यावर आपण कधी घात करायचा नसतो, कारण आपली हे आपलेच असतात. म्हणून ते ठिकाणी ते मारणार नाहीत. पण मला त्या लक्ष्मणाच्या बद्दल काही सांगता येणार नाही बाबा. तू जर अशा अवस्थेत गेलास, राम तुला माफ करतील, कारण तो कृपाळू आहे. कृपावंत किती दीनबहू आवडते. भगवान परमात्मा हा कृपेचा सागर आहे. यदा कदाचित तुला तो माफ करेल, पण त्याच्या सोबत असलेला जो लक्ष्मण आहे ना, हा तो मात्र माफ करणार नाही. तुला मात्र तो संपल्याशिवाय राहणार नाही. असे देखील भारद्वाज ऋषी कोणाला, राजा भरताला आणि शत्रुघ्नाला संबोधतात. भरता मानी माझे वचन तू अयोध्येसी जाय परतून 14 वर्ष राज्य करण रिगावे शरण श्रीरामा. असं असणारे भारद्वाज ऋषी बोलल्यानंतर पुन्हा नम्रपणे कोणाला बोलतात, भरताला म्हणतात, हे भरता, हे बघ तू आता माझं ऐक. कारण आम्हा लोकांचा धंदाच आहे चांगला, जो चुकीच्या मार्गाने वाटचाल करतो ना, त्याला त्या मार्गातून परस्त करून चांगल्या मार्गाला लावणं हा आम्हा साधे लोकांचा धंदा आहे. त्याच्यामुळे ह्या बाग मी तुला चांगल्या 4 शहाणपणाच्या गोष्टी सांगतो. तू काय कर, तुला नशिबाने मिळालेलं जे 14 वर्षाचं राज्य आहे ना, त्याचाच तू स्वीकार कर. इथून परत जा, 14 वर्ष ते राज्य कर, आणि हा राम पुन्हा परत आल्यानंतर त्याचं राज्य त्याला तू त्या ठिकाणी समर्पित कर. तरच तुझं कल्याण आहे, तुझ्या जीवनाचं कृत कल्याण होईल. असं मी सांगतो, तेच ऐक. अशा पद्धतीनं भारद्वाज ऋषी बोलतात. भारद्वाजाचे वचन वज्रप्राय अति तीक्ष्ण हृदय बेदले दारुण व्रत प्राण सोडू पाये. सांगा आता, भारद्वाजांचे हे वाक्य ऐकल्यानंतर राजा भरताला काही गुदगुल्या झाल्या असतात? नाही 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 महाराज. प्रेमाचा मूर्तिमंत पुतळा म्हणजे राजा भरत आहे. सगळ्या जगाला जर भक्ती कोणी शिकवली असेल तर तो राजा भरता नाही. भक्ती म्हणजे प्रेम, प्रेम कसं करावं, देवावर प्रीती कशी करावी, हे फक्त भरताकडूनच शिकायला मिळतं. एवढा प्रेम करणारा भगवान परमात्म्यावरती असणारा तो भरत, ज्यावेळेस भरताला भारद्वाज ऋषी असं बोलतात, त्यावेळेस महाराज म्हणतात, कसं झालं असेल हो, जीवना वेगळे मासोळे. अगदी तशा पद्धतीची अवस्था त्याची झालेली आहे. एखाद्या निखाऱ्यावरती असणारे एखादी वस्तू टाकल्यानंतर भासते, तशा पद्धतीची अवस्था त्या कोणाची, भरताची झालेली आहे. अतिशय तळमळ करू लागलेला आहे, त्रास झालेला आहे. ते शब्द असणारे वज्रप्राय आहेत. एखाद्या डोंगरावर वज्र पडल्यानंतर जसं त्याचं पीठ व्हावं, त्याचं नास्तेनाभूत होतं, तशा पद्धतीनं राजा भरताचं अंतःकरण अगोदरच रामाच्या वियोगानं नास्तिनाभूत झालं होतं. आणि हे वाक्य ऐकल्यानंतर मग तर त्याला धीरज धरवाना, त्याचा प्राण जायची वेळ आली महाराज. एवढं दुःख राजा भरताला त्या ठिकाणी होत आहे. ऐकता भारद्वाजाचे वचन भरत पडे मूर्छाना पण म्हणे माझ कानये मरण करी रुदन अति दुःखे. आणि हे साहजिकच आहे महाराज. ज्या वेळेस आपली संयमता संपते ना महाराज, दुःख करण्याची, दुःख सहन करण्याची क्षमता ज्यावेळेस संपते, त्यावेळेस माणूस देहावरती उदार होतो आणि देवाला हाका मारतो, देवा अरे कुठं लपलास तू माझ्यासाठी, का मला मरण येत नाही का?
दुःख सहन व्हायला ना, आणि मग साहजिकच तशा पद्धतीचे उद्गार राजा भरताच्या मुखातून येतात, देवा आता मला हे सहन होत नाही, हे दुःख मला सहन होत नाही, आता मला मृत्यू आलेला बरा, असा देखील भरत राजा त्या ठिकाणी बोलतो. काही काही राजा लोभाची थोरी, जगी मी केलो रामाचा वैरी, भरत जावो निवनांतरी, श्रीरामा ते मारी जग बोले. विचार करू लागला, हे कशामुळे माझ्या जीवनामध्ये दिवस आले, तर माझ्या आईची कर्तव्यता ती चुकली, त्याचा परिणाम हे दिवस माझ्या जीवनात आले. हे दुःख भोगायला जर कारण कोण असेल, हे दुःख माझ्या जीवनामध्ये कशामुळे आलं असेल, तर एकट्या माझ्या आईमुळे आलं. माझ्या आईनं चुकीचं वर्तन केलं, तिची चुकीची कर्तव्यता मला आज या ठिकाणी भोगावं लागत आहे, असं देखील राजा भरत त्या ठिकाणी विचार करतो.